नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता आगामी येणाऱ्या 2026च्या तलाठी भरती या सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्याच्यामध्ये जेवढे काही 57 पेपर झालेले आहेत त्याची आपण सिरीज चालू केली. तर त्याच्यामधला बघा, आज आपण 54 पेपर बघणार आहे, जो आपला 13/9/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. ठीक आहे बघा. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे, त्या पण बॅचची फी आपल्याकडे 499 रुपये. तर बघा, सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशन वरती पोलीस भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी किती आपली तर 499 रुपये आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते असेल. बघा काय दिसतंय बघा तुम्हाला, एच आणि जे मध्ये फरक बघा. एच आय जे बरोबर आहे का. परत जेच्या दोनचा घ्या, दोन घर पुढे बघा. जे नंतर के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी, मग दोन दोन ने काय बघा अल्फाबेट पुढे. बरोबर आहे का. मग काय निघेल बघा इथं ई एफ जी एच. बरोबर आहे का. इथं एफ निघेल, मग एफ च्या पुढे दोन घर गेले तर काय निघेल बघा, ई एफ जी एच. बरोबर आहे का. म्हणजे इथं एफ निघते, म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, सिव्हिल चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दोन विधाने दिली आहेत ज्यानंतर 1 आणि 2 क्रमांकाचे 2 निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा, विधाने काय म्हटले बघा, एकही फळ बी नाही. बघा, एकही फळ काय म्हटले, बी नाही. फळाचा आणि बियाचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा, एकही फळ बी नाही. पुढे काय दिले, सर्व बिया लाल आहेत. बघा, या सर्व बिया काय आहेत तर लाल आहेत. सर्व बिया लाल आहेत. ठीक आहे बघा, सर्व बिया लाल आहेत. ठीक आहे बघा, याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. विधानामध्ये जेवढं दिले तेवढंच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो, याला आपण स्टँडर्ड डायग्राम म्हणतो. आणि होकारार्थी जर निष्कर्ष असेल ना, बघा स्टँडर्ड डायग्राम वरून पहिल्यांदा कधी पण होकारार्थी निष्कर्ष चेक करायचे, कारण होकारार्थी निष्कर्षाला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे बघा, पहिले काय दिले बघा, सर्व फळे बिया आहेत. बघा, सर्व फळे बिया आहेत का नाही, फळांचा आणि बियांचा काहीच संबंध नाही. तर पहिलं काय झालं, चूक झालं. दुसरं बघा, काही फळे बिया आहेत. बघा, काही फळे बिया आहेत का, बघा फळांचा आणि बियांचा काही संबंध आहे का नाही, त्यामुळे 2 नंबर पण काय झालं, चूक झालं. काय निघेल बघा याच्यामध्ये, एक किंवा दोन पैकी एकही तर्कसंगत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा याच्यामध्ये, बॉडमासवरचा क्वेश्चन आहे बघा. दिलेल्या पदावली सरळ रूप द्या. ठीक आहे बघा, आता याच्यामध्ये बघा बाकीचं सगळं ठीक आहे. तुम्हाला ह्या डोक्यावर जी रेष मांडली ना, त्याला आपण वर्णेकुलम म्हणतो. बघा लक्षात घ्या, आपण जे बॉडमास म्हणतो ना, तर ते बॉडमास नसून व्ही बॉडमास असतं. लक्षात घ्या, व्ही बॉडमास म्हणजे काय, वर्णेकुलम ब्रॅकेट परत काय ऑफ. बघा इथं काय असतं परत डिवाइड मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. ठीक आहे बघा, ब्रॅकेट नंतर आपण ऑफला, ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लाय असतं. ठीक आहे बघा. चला आता ह्याच्यामध्ये बघा सुरुवात करताना, आता बघा लक्षात घ्या, बघा 42 करा इकडे, 42 वजा या ब्रॅकेटच्या आतमध्ये काय 20 भागिले इकडे काय बघा तर 4 आहे आणि ब्रॅकेटच्या आत. बरं आता ह्याच्यामध्ये बघा, जर वरती डोक्यावरती जर रेष नसती तर काय असतं बघा, ही रेष इथपर्यंत आहे. डोक्यावर जर रेष नसेल तर आपण काय केलं असतं, 5 5 गेलं, 0 0 वजा 1 म्हणजे वजा 1 आलं असतं. म्हणजे काय बघा, डोक्यावरती रेष कुठे आहे बघा, तर बघा इथं लक्षात घ्या, हे 5 वजा 1 च्या डोक्यावरती रेष आहे. थोडीशी इकडे गेलेली आहे, पण 5 वजा 1 च्या डोक्यावरती रेष आहे. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं बघा, आपण 5 वजा 5 1 गेले. बघा हे वजा चिन्ह ह्या रेषेच्या खाली नाही, लक्षात घ्या. हे कुठे बघा, फक्त 5 वजा 1 आहे. 5 1 गेलं, 4 लिहून टाकायचं. म्हणजे इथे किती आलं, 4 आलं. समजलं काय केलं बघा आपण, सुरुवातीला आपण हे सॉल्व्ह केलं, वर्णेकुलम सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व्ह करावं लागतो. ठीक आहे बघा, 5 1 गेलं, 4 राहील. ठीक आहे बघा, आता इथे काय केलं आपण, 5 वजा 4, बाकीचे मग ब्रॅकेट लिहून टाकायचे. बघा चला परत, आता काय निघेल माझ्याकडे, 42 वजा बघा ब्रॅकेटच्या इकडे आतमध्ये 20 भागिले, आता मला सांगा 5 4 गेलं, राहिले किती 1. बरोबर आहे का नाही. 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4च निघणार आहे. म्हणजे 20 भागिले 4 लिहून टाका ना. ठीक आहे बघा, 20 भागिले 4. आता काय निघेल बघा, 42 वजा
बघा 20/4 म्हणजे किती झाले? 4×5 = 5 आले इकडं. आणि मग 42 मधनं जर 5 गेले तर किती राहते बघा? 37 राहते. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. रोहितने 15 रुपये प्रति डझन या दराने 4 डझन केळी आणि 10 रुपये प्रति डझन या दराने 2 डझन केळी विकत घेतली. त्याने ती सर्व केळी विकून 20% नफा कमवला. त्याने ती केळी प्रति डझन किती किमतीस विकली? ठीक आहे बघा. आता सुरुवातीला काय करावं लागेल? त्याने किती रुपये खर्च केले आपण ते काढून घेऊ आधी बघा. 15 रुपये डझनने काय केले बघा? त्याने 15 रुपये प्रति डझनने 4 डझन केळी घेतली. त्याची किंमत किती झाली बघा? 15 चोक 60, 60 रुपये. परत 10 रुपयाने त्याने किती केळी घेतली? तर 2 डझन घेतली. मग किती झाले? 10 दुनी 20 रुपये झाले. म्हणजे एकूण त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा? तर 60 आणि 20 किती झाले? 80 रुपये. आणि ह्याच्यावरती त्याने काय केले बघा? तर 20% नफा कमवलाय. बरोबर आहे का? मग आपल्याला सुरुवातीला आपण काय करावं लागेल? विक्री किंमत काढायला लागेल. विक्री किंमत कशी असते कधी पण बघा लक्षात घ्या, की बघा आता खरेदी किंमत प्लस नफा बरोबर विक्री किंमत. बरोबर आहे का? बघा जर खरेदी किंमत माझी किती बाबा 100, कधी पण आपण टक्केवारीमध्ये खरेदी किंमत 100% पकडतो. नफा कमवायचा आहे मला 20%, म्हणजे नफा झाला माझा 20%. माझी विक्री किंमत किती असेल तर 120% असेल. 100 अधिक 20 झाले 120%. बरोबर आहे का? मग इथं पण तेच आहे बघा. आता 80 रुपये काय आपली खरेदी किंमत आहे. आपण 80 रुपये इन्व्हेस्ट केली. बरोबर आहे का? मग बघा लक्षात घ्या. हे 80 रुपये म्हणजे 100%. तर विचारले काय तर हां, हां. तर आपल्याला आधी काय करावं लागेल? विक्री किंमत किती आहे ते काढून घ्यावं लागेल. बरोबर आहे का? 20% नफा कमवल्यामध्ये 120% रक्कम म्हणजे किती? आलं लक्षामध्ये. म्हणजे इथं आपण काय करतो? मग तिरकस गुणाकार करतो. बरोबर आहे का? बघा आता काय निघेल इथं बघा मग. बघा x ने 100 ला मल्टिप्लाय केलं, 80 ने 120 ला केलं. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणू शकतो इथं काय? 80 म्हणजे आपली किती आहे? 100% रक्कम आहे. तर 120% म्हणजे किती? बरोबर आहे का? पण आपलं स्टेप बाय स्टेप जाऊ. म्हणजे समजून घेऊ. बघा लक्षात घ्या. म्हणजे बघा 80 बघा इथं काय दिसतंय तुम्हाला? x गुणिले 100. बरोबर आहे का? बघा x गुणिले 100 बरोबर किती येते? 80 गुणिले 120. बघा 80 गुणिले 120. मग काय निघेल बघा इथं x जाग्याला ठेवा आणि 100 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल? 80 गुणिले 120 छेद 100. आलं का जसं आहे तसं? ठीक आहे बघा आणि आता सॉल्व्ह करा. बघा ह्या शून्याला शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 5×8 = 96 रुपये झाले. मग 96 रुपये काय झाले? आपली विक्री किंमत झाली. पण आपल्याला विचारलंय काय त्यांनी? तर त्याने ती केळी प्रति डझन किती किमतीस विकली? एकूण केळी किती घेतली बघा आपण? 4 आणि 2 6 डझन घेतली. 6 डझनला आपण 96 रुपये घालवले. एका डझनला किती? तर 96 भागिले 6 किती येते बघा? 16×96 16 रुपये. 16 रुपये म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा ह्याच्यामध्ये. आता इथे लक्षात घ्या. इथं तुम्हाला a² + b² दिसतो. बरोबर आहे. समजा a म्हणजे आपण काय पकडलं इकडे 4.28 आणि b म्हणजे आपण काय पकडलं इकडे 1.62. तर काय निघेल बघा a² बघा a² - b² डिवाइडेड बाय बघा a - b दिसते. बरोबर आहे का? a - b. मग याचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या. a² - b चं फोड कशी होती? a - b इन ब्रॅकेटमध्ये परत a + b. पहा a - b आणि a + b. डिवाइड मध्ये काय केले बघा? a - b दिले त्यांनी. मग a - b ला a - b कॅन्सल राहिले किती? a + b. a + b बरं. पुढे मल्टिप्लाय बाय 64 आहे. 64 आहे. त्याला गुणिले परत 64 केले त्यांनी. बघा आता a + b म्हणजे किती आलं बघा? 4.28 बघा 4.28 अधिक 1.62 बरोबर आहे का? आणि ह्याला मल्टिप्लाय बाय किती आहे? 64. काय निघेल माझ्याकडे? 4 आणि 1 5. 5 पॉईंट किती निघते बघा? 8 आणि 2 10. हातचा आला 1 6 आणि 1 7 आणि 2 9 म्हणजे 5.90. 5.90 किंवा 5.9 गुणिले 64 येते. मग गुणाकार करा इकडे काय? 64 गुणिले 5.9 काय निघेल बघा? 9 चोक 36 बघा 9 9 सक्क 54 54 आणि 3 झाले 57. चला परत काय निघेल बघा? इकडे शून्य द्या. बघा 5 चोक 20 परत 5 सक्क 30 आणि 2 32 बघा किती आलं? 6 इथं आलं 7 5 आणि 2 7 आणि इकडे आले 3 म्हणजेच काय निघते? दशाच्या पूर्णांकाच्या पुढे 1 घर आहे म्हणून ते 1 घर देऊन टाका. बरोबर आहे का? मग 377.6 उत्तर येते बघा. 377.6 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर डायरेक्ट जरी उत्तर काढायचं असतं, समजा एवढं जरी मांडलं तुम्ही, तर बघा एकक स्थानी 9 दिसतंय तुम्हाला, इकडे शून्य सोडला तर इकडे एकक स्थानी 4 दिसते. एकक स्थानच्या अंकांचा जरी गुणाकार केला तर काय निघतं बघा, 9 चोक 36. एकक स्थानी 6 निघते, म्हणजे इथं आपण एकक स्थानी 6 असणारा पर्याय कुठला आहे? ऑप्शन नंबर पहिलाच आहे. ठीक आहे, तसं पण करू शकतो आपण. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, बघा कार्टोलॉजी म्हणजे क्रिएशन ऑफ चार्ट्स अँड मॅप्स. ठीक आहे बघा. तर हेमॅटॉलॉजी म्हणजे काय? आता हेमॅटॉलॉजी म्हणजे काय असतं बघा, लक्षात घ्या. तर रक्तविज्ञान थोडक्यामध्ये, मराठीमध्ये काय म्हणतो आपण? रक्तविज्ञान. मग थोडक्यात काय, आता रक्ताबद्दल तुम्ही काय असतं ती माहिती गोळा करचाल. मग याच्यामध्ये काय दिले बघा, विच विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द गिव्हन सिरीज. तर काय निघेल बघा मग, स्टडी ऑफ हार्ट रेट, स्टडी ऑफ पल्स रेट, स्टडी ऑफ टिश्यूज आणि स्टडी ऑफ ब्लड अँड ब्लड डिसऑर्डर्स, म्हणजे ऑप्शन नंबर 4 निघेल. कारण रक्तविज्ञान, हेमॅटॉलॉजी म्हणजेच काय असतं? रक्तविज्ञान. रक्तविज्ञान म्हणजेच काय आलं म्हणजे ब्लड आणि ब्लड डिसऑर्डर्स. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरती प्रश्न काय दिले बघा, आसिफने चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने 2 वर्षांसाठी 45,000 रुपये कर्जावर घेतले. 2 वर्षांच्या चक्रवाढ व्याजाची गणना करा. ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, इथं तुम्ही बघा डायरेक्ट घ्या. शॉर्टकट मध्ये जर काढायचं म्हटलं असेल तर आपण काय करू शकतो बघा, तर 8% बघा, सरळ व्याज जर काढलं आपण 2 वर्षाचं तर 8 आणि 8 16% मिळेल आपल्याला. पण चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं, पहिल्या वर्षीचं जे व्याज असतं ते न भरल्यामुळे ह्याच्यावरती पण तुम्हाला 8% व्याज लागलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, त्या 8 रुपयावरती 8% म्हणजे की झाली 8 8 64. इथं 64 मांडायचं आणि दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे 2 घर सोडून डॉट देऊन टाकायचं. 0.64% पण त्याच्यामध्ये ऍड होईल. म्हणजे थोडक्यात काय, 8 आणि 8 16, 16.64 काढलं तरी पण तुमचं काय निघून जाईल? व्याज निघून जाईल. ठीक आहे बघा, तसं पण काढू शकतो आपण. किती? 16.64. बरं आधी आपण स्टेप बाय स्टेप जा. आधी फॉर्म्युल्यानुसार कसं सॉल्व्ह करतो आपण बघा. मुद्दल झाली आपली 45,000, बरोबर आहे का? मुद्दल झाली आपली 45,000 गुणिले आपला व्याजाचा दर किती बघा, 8%, म्हणजे काय निघेल बघा, 108/100. बरोबर आहे का? 108/100 गुणिले 108/100, कारण की 2 वर्षांचं विचारलंय. बरोबर आहे का? इथं आपल्याला काय निघून जाईल, चक्रवाढ व्याजाची रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज, कारण की बघा इथं खाली 100 आणि वर 108 आहे. मग परत वजा काय होईल बघा इकडं, तर 45,000. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल याच्यामध्ये बघा, इकडे काय निघेल, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल बघा, परत ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. इथे काय निघते बघा, बे पंचे 10, बे पंचे 10 इकडे आलं, बे पंचे 10, बे चुक 8, इथं परत 5 एके 5, 5 9 45. ठीक आहे बघा. चला आता 108 गुणिले 54 करू आधी आपण. बघा 108 गुणिले 54 काय निघते बघा इकडं, 4 8 32, 4 0 0 3 अशी 3, परत 4 1 4, इकडे शून्य आले बघा, 5 8 40. चला परत 5 0 0 4 अशी 4 आणि परत 5 1 5, इथे निघेल बघा 2, इकडे निघेल 3, 4 आणि 4 8 आणि इकडे आली 5, म्हणजे 5,832. परत 5,832 ला 9 ने मल्टिप्लाय करा बघा, 5,832 गुणिले 9 काय निघेल बघा, 9 दुने 18, 9 त्रिक 27 आणि 28, परत 9 8 72 आणि 2 74, परत 9 5 45, 45 आणि 7 झाले 52. ठीक आहे बघा. चला इथं किती आले बघा, 52,488 बघा, 52,488 वजा किती इकडे 45,000 आहे. मग काय निघेल बघा, 45 आणि 5 50, 5 आणि 2 7, 7,488 निघेल बघा. किती? 7,488, म्हणजेच आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2. हे झालं आपलं रेग्युलर मेथड. डायरेक्ट आपण इथं 45,000चा 16.64 जरी काढला तरी आपलं उत्तर किती येणार आहे, 7,488. ठीक आहे बघा, करून बघा वाटलं तर बघा, 45,000चा 16.64 त्यात किती आलं, 100. बघा आता हे जर 2 शून्य कट केले आपण तर ही संख्या पूर्णांकात येऊन जाईल, 16.64 येऊन जाईल. बरोबर आहे का? आणि आता भाग घालवा बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला बघा, काय निघेल इकडं, बे पंचे 10, इथं आलं बे 8 16, बे त्रिक 6 आणि बे दुनी 4, परत 5 1 5 आणि 5 9 45. मग तुम्ही 832 गुणिले 9 करा, काय निघते इकडं, 832 गुणिले 9 किती येते बघा, 9 दुनी 18, 9 त्रिक 27 आणि 28, परत 9 8 72 आणि 2 74, बघा 7,488 एकत्र आहे. पण हे कधी बघा, जर 2च वर्षात जर तुम्हाला चक्रवाढ विचारला असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासने सॉल्व्ह करायचं असतं, पण ह्याला हे कशामध्ये गणलं जातं तर कोड एंडी कोडीमध्ये. का?
कारण ह्याच्यामध्ये चिन्हांच्या आदला बदल होते. एवढंच आहे फक्त याच्यामध्ये. बाकी एकदा चिन्ह पुट केली की आपण मग ते बॉड मासने सॉल्व्ह करू शकतो. बघा आता इथे लिहून घ्या. काय दिले बघा, दिलेल्या प्रश्नात अधिक म्हणजे गुणिले आहे, गुणिले म्हणजे भागिले आहे, वजा म्हणजे अधिक आहे आणि भागिले म्हणजे वजा असेल तर खालील प्रश्नाचे उत्तर शोधा. ठीक आहे बघा. चला आधी नंबर लिहून घ्या. 18, 23, 5, 1, 14 आणि 7. चला आता वजा म्हणजेच काय दिले बघा, वजा म्हणजे अधिक. इथं अधिक देऊन टाका. लगेच इथं पण अधिक देऊन टाका. पुढे काय दिले बघा, भागिले. भागिले म्हणजेच काय, भागिले म्हणजे वजा. इथं वजा 1 करा. परत काय अधिक. अधिक म्हणजेच काय, गुणिले. आणि परत काय दिले, गुणिले. गुणिले म्हणजेच काय, गुणिले म्हणजे भागिले. इथं भागिले देऊन टाका. ठीक आहे बघा. आता आधी काय करा, सुरुवातीला ब्रॅकेट टाकून घ्या. बघा इथं सुरुवातीला मोठं ब्रॅकेट इथं बसेल बघा. आणि त्याच्या आतमध्ये इथं एक ब्रॅकेट बसेल. भागाकाराला आधी ब्रॅकेट देऊन टाका. ठीक आहे बघा. चला काय निघेल इकडं. बरं आता लक्षात घ्या, इथं वजा चिन्ह आहे, बरोबर आहे का. इकडच्या इकडं आपण डायरेक्ट ह्याची ऍडिशन केली तरी निघून जाते, काय विषय नसतो याच्यामध्ये. ठीक आहे बघा. काय निघेल, 23, 23 आणि 18 किती झाले बघा, 23 आणि 10 33, 33 आणि 8 झाले 41, 41 आणि 5 झाले 46. इथं 46 लिहू शकतो आपण. वजा आता ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा 1 गुणिले काय निघेल, 14 भागिले 7 मध्ये 7 दोन्ही 14, 2 आले इकडे. ठीक आहे. तर आता काय निघेल बघा, 46 वजा 1 गुणिले 2, 2 आले. 46 मध्ये 2 गेले खाली, किती राहते 44. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 2 विधाने दिली आहेत ज्यानंतर 1 आणि 2 क्रमांकाचे 2 निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने हे सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे असल्याचे आढळले तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा विधान काय दिले बघा, सर्व मांजरी प्राणी आहेत. बघा सर्व मांजरी या प्राणी आहेत. पुढे काय दिले बघा, एकही प्राणी वटवाघूळ नाही. बघा एकही प्राणी काय म्हटले बघा, वटवाघूळ नाही. प्राण्याचा आणि वटवाघळाचा काहीही संबंध नाही. पुढे काय दिले, काही वटवाघळे कासवे आहेत. बघा काही वटवाघळे काय आहेत, तर कासव आहेत. काही वटवाघळे कासव आहेत. ठीक आहे. याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. बघा विधानात जेवढं दिले तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्टँडर्ड डायग्राम. आता होकारार्थी जर निष्कर्ष असेल ना, त्याला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. सुरुवातीला कधी पण होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे. बघा पहिलं काय दिलं निष्कर्ष, सर्व मांजरी वटवाघुळे आहेत. बघा सर्व मांजरी वटवाघुळे आहेत का, काय संबंध आहे बघा, मांजरीचा आणि वटवाघळाचा काय संबंध आहे का, नाही. पहिलं काय झालं, चूक झालं. दुसरं बघा, एकही प्राणी कासव नाही. बघा काय म्हटले, एकही प्राणी कासव नाही. बघा नकारार्थी वाक्य, बरोबर आहे का. आणि ते तुमचं स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर दिसते का, एकही प्राणी कासव नाही. पण लक्षात घ्या, मग इथं तुम्हाला पॉसिबिलिटी म्हणजे शक्यताची डायग्राम काढून चेक करावं लागेल. आता इथे काय दिसतंय बघा, लक्षात घ्या. सगळी डायग्राम काढत बसते मी, तुम्हाला शक्यता पॉसिबिलिटी डायग्राम कशी निघते बघा, लक्षात घ्या. काय दिसतंय बघा, पहिले 2 वाक्य बघा. आपल्याला काय करायचंय, कासवाचा आणि काय दिले बघा, प्राणी आणि बघा कासवाचा आणि प्राण्याचा संबंध दाखवू शकतो का, तेवढं चेक करायचं, बरोबर आहे का. मग इथं फक्त मी काय केलं, रेस मारून ठेवली तात्पुरतं, म्हणजे मला फक्त त्यालाच फोकस करायचंय. ठीक आहे. बघा सर्व मांजरी प्राणी आहेत, सर्व मांजरी प्राणी आहेत, काहीच बदल नाही. बघा परत एकही प्राणी वटवाघूळ नाही, एकही प्राणी वटवाघूळ नाही. ठीक आहे. बघा तिसरं काय दिले, काही वटवाघळे कासबे आहेत. वटवाघांचा आणि कासवांचा काही प्रमाणात संबंध दाखवायचा. बघा मग मी असं पण दाखवू शकतो. बघा काही वटवाघळे काय आहेत, तर कासव आहेत. बघा विधानात जेवढं दिले माझ्या डायग्राम मध्ये आहे का, बघा काही वटवाघळे कासव आहेत. वटवाघळाचा काही भाग काय आहे, तर कासव आहे. मी डायग्राम मी कशी काढेल, विधानात जेवढं दिलं तेवढं माझ्या डायग्राम मध्ये आहे. पण हे दुसरी डायग्राम असते ना, त्याला काय म्हणतो आपण, शक्यताची डायग्राम. ठीक आहे. बघा शक्यता चेक करण्यासाठी. मग आता वाचा बघा, एकही प्राणी कासव नाही. बघा एकही प्राणी हा कासव नाही, ह्याच्या पहिल्या स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर निघते. आणि इथं एकही प्राणी कासव नाही, इथं जर चेक केलं आपण बघा, एकही प्राणी कासव नाही, चुकतंय का, कारण की इथे काही प्राणी तुम्हाला कासव दिसतात प्राण्यांचा. बघा हा भाग कासव दिसतोय. याचा अर्थ काय, मग निष्कर्ष हा जर एखाद्या डायग्राम मध्ये चुकला तर तो निष्कर्ष नसून ती एक शक्यता असते. त्याच्यामुळे बघा एकही प्राणी कासव नाही, हे पण काय ते चुकते, कारण ही एक शक्यता आहे, निष्कर्ष नाही. ठीक आहे. बघा काय निघेल बघा, 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक मेट्रो एका स्थानकाहून दुसऱ्या स्थानकापर्यंत प्रवास करते आणि
4 तासात 460 किलोमीटर अंतर पार करते, तर त्या मेट्रोचा वेग काढा. बघा 460 किलोमीटर अंतर जायला 4 तास वेळ लागते, तर एका तासात किती एवढंच भाग घालवायचे फक्त. बघा 4 एक 4, परत 4 एक 4 आणि 2 राहिले, परत 4 पंचे 20 म्हणजे 115 किलोमीटर पर आवर. ताशी 115 किलोमीटरच्या स्पीडने पळते ती. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल बघा. 5, 20, 95, 470 आणि इकडे x करा. बघा काय निघेल इकडे. 5 आणि 20 मध्ये बघा अधिक 15चा फरक आहे. 5 अधिक 15 20. 20 अधिक 75 बरोबर 95 येते. इथं जर बघितलं आपण 95 मधनं 70 गेले, राहिले किती 25, मग 375 येते अधिक. आता हे इकडे काढायचे बघा. इथं जर बघितलं आपण बघा 15 गुणिले 5 15 5 75, 75 गुणिले 5 करा 375 येते का बघा. 75 गुणिले 5 बघा 5 5 25, 5 7 35 आणि 2 37 म्हणजे 375 आले का तर आले. मग 375 गुणिले 5 करा. 375 गुणिले 5 काय निघते बघा. 375 गुणिले 5, 5 5 25, परत 5 7 35 आणि 2 झाले 37, परत 5 त्रिक 15 आणि 3 18 म्हणजे 1875 येते इथं अधिक 1875. मग 1875 कशात ऍड करायचं आपल्याला 470 मध्ये, तेवढं ऍड करायचं अधिक 470. काय निघेल माझ्याकडं 5 7 आणि 7 14 हात चाला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13 हात चाला 1, 1 आणि 1 2 मध्ये 2345 उत्तर येते आपलं. 2345 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिसतंय बघा याच्यामध्ये. बघा इथे जर बघितलं एक काढे अल्फाबेट चेक करा बघा. ए बी सी डी ई एफ आणि इथं जी निघेल बघा. मध्ये एक सोडलं तर इकडे जी निघेल. ठीक आहे बघा जी. बरं आता परत वरचं चेक करा बघा. बी च्या नंतर ना सी डी दोन दोन अल्फाबेट पुढे जावा. सी डी ई एफ जी एच आय जे के एल इथं एल निघेल म्हणजे एल जी उतरायला पाहिजे बघा. एल आणि जी, पण त्यांनी एल जी न देता जी उलट लिहिलंय बघा. जी एल लिहिलेलं. तसं उत्तर यायला पाहिजे होतं एल जी, पण एल जी पर्याय मध्ये त्यांनी कुठंच दिलेलं नाही. पण जी एल जर बघितलं तर उत्तर बघा हे निघते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा टाइम अँड वर्क चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. आर्यन बिली आणि केटी हे एका कामाला अनुक्रमे 10 20 आणि 60 दिवसात पूर्ण करू शकतात. जर बिली आणि केटी यांनी आर्यनला दर तिसऱ्या दिवशी मदत केली तर आर्यन ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला बघायचं काय करायचं. तिघांची नाव लिहून घ्या. आर्यन बिली आणि केटी. बिली आणि केटी. आर्यनने जर एकट्याने काम केलं तर तो 10 दिवसात पूर्ण करेल. बिली 20 दिवसात आणि केटी 60 दिवसामध्ये. ठीक आहे बघा. तर आता काय करायचं बघा. 10 20 आणि 60 चा लसावी काढा किंवा 1 2 6 चा लसावी किती असतो 6 असतो. बरोबर आहे का. 10 1 60 20 3 60 आणि 60 1 60. आता 60 म्हणजे काय पकडायचं बघा. तर एकूण काम किती पकडलं आपण तर 60 रुपयाचं काम पकडलं. मग आता मला सांगा 60 रुपयाचं काम जर आर्यन 10 दिवसामध्ये करत असेल तर त्याला एका दिवसाला किती पेमेंट मिळेल. 10 1 60 म्हणजे 6 रुपये. बिलीला किती मिळेल बघा 3 रुपये. 20 3 60 आणि केटीला 60 1 60 म्हणजे 1 रुपये मिळेल. ठीक आहे बघा. पण पुढे काय दिले बघा प्रश्नामध्ये. जर बिली आणि केटी यांनी आर्यनला दर तिसऱ्या दिवशी मदत केली तर आर्यन ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. याचा अर्थ काय आर्यन रोज काम करतोय पण दर तिसऱ्या दिवशी बिली आणि केटी त्याला काम करायला मदत करतात. ठीक आहे बघा. आता बघा आर्यन दिवसाला किती रुपयाचं काम करतोय 6 रुपयाचं काम करतो. परत दुसऱ्या दिवशी पण 6 रुपयाचं काम केलं. तिसऱ्या दिवशी मात्र काय बिली आणि केटी एकत्र आले. मग थोडक्यात काय 6 आणि 3 9 1 10 10 रुपयाचं काम होईल तिसऱ्या दिवशी. बरोबर आहे का. मग असं काय होईल बघा. आपल्याला काय फक्त 60 रुपयापर्यंत जायचंय. बरोबर आहे का बघा. 10 6 16 आणि 6 22 रुपयाचं काम झालं. बरोबर आहे का. इथं झालं 22 रुपयाचं काम. परत इथं पण काय होईल बघा 6 6 10 म्हणजे 22 रुपयाचं काम होईल. 22 दुने 44. ठीक आहे बघा. आता 22 त्रिक 66 होते. आपल्याला 60 रुपयाचं काम करायचं बघा. लक्षात घ्या. मग किती झालं बघा 22 आणि 22 44. 44 परत बघा आर्यन काम करेल 6 रुपयाचं. 44 आणि 6 झाले 50. 50 आणि 6 झाले 56. राहिले किती 4 रुपयाचं काम. आता हे 4 रुपयाचं काम करायला मात्र काय बघा 3 जण एकत्र आले. मग थोडक्यात काय 6 आणि 3 9 1 10 रुपयाचं काम होईल. मग 4 रुपयाचं काम करायला 10 रुपयाने किती वेळ लागेल बघा. तर इकडे काय निघेल बघा 4 दुने बघा बे दुने 4 आणि बे पंचे 10 म्हणजे किती दिवस लागले बघा. तर 1 2 3 4 5 6 7 8 8 पूर्णांक 2/5
बघा 8.2/5 उत्तर यायला पाहिजे. तुम्ही काय निघेल बघा 75 40 आणि 2 42/5. ठीक आहे बघा. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 42/5 कुठं दिसते का? तर नाही दिसत. ठीक आहे बघा. बघा ह्याचं उत्तर दिलंय त्यांनी कुठलं ऑप्शन नंबर 3 पण ते चुकीचं येते. उत्तर काय पाहिजे 42/5 पण ते पर्यायमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय व्हायला पाहिजे होतं हॅश व्हायला पाहिजे होतं. म्हणजे कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. विच अमंग द फॉलोइंग इज 7th फ्रॉम द लेफ्ट इन द गिवन स्ट्रिंग. तर बघा ह्या सिरीज मध्ये थोडक्यात काय डाव्या साईडने 7व्या क्रमांकाला काय येते तेवढं चेक करा बघा. काय निघेल ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 म्हणजे पर्सेंटेज निघते. पर्सेंटेज म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा क्रिकेटपटूंचे सरासरी वय 40 वर्ष आहे आणि त्यांची वये 2 4 6 8 या गुणोत्तरात आहेत. सर्वाधिक वयस्कर क्रिकेटपटूचे वय किती असेल म्हणजे थोडक्यात ह्याचं वय किती असेल. ठीक आहे बघा आता इक्वेशन कसं मांडायचं बघा. 4 क्रिकेटपटू बरोबर आहे का त्यांचं गुणोत्तरामध्ये वय किती दिलंय बघा त्यांनी एकाचं 2x अधिक 4x अधिक 6x अधिक 8x बरोबर आहे का. आता बघा लक्षात घ्या इथं तुम्ही डिवाइड बाय 4 गुणिले 40 सुद्धा करत बसायची गरज नाही. का लक्षात घ्या 2 4 6 8 मला काय दिसते क्रमवार संख्या दिसतात बरोबर आहे का. आणि कधी पण क्रमवार जर संख्या असतील म्हणजे थोडक्यात गॅप जर सेम असेल तर बरोबर मधली संख्यामध्ये तुमचं काय असतं ऍव्हरेज असतं. म्हणजे कसं लक्षात घ्या 2 4 6 8 जर लसावी काढला तर बरोबर ह्याच्यामध्ये काय निघते बघा 5 निघते. मग 5x म्हणजेच काय माझं 5 म्हणजे काय झालं माझं ऍव्हरेज झालं. बरोबर आहे का. मग इथं 5x म्हणजे किती झाले तुमचे 40 झाले. बरोबर आहे का. मग तुम्हाला विचारले काय तर सर्वाधिक वयस्कर असणाऱ्या व्यक्तीचं वय किती ही एक मेथड झाली. दुसरी गोष्ट काय बघा आता लक्षात घ्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं वय किती 8 आहे. बघा पहिल्यांदा काय चेक करायचं सगळ्यात सर्वाधिक वयस्कर क्रिकेटपटूचं वय विचारले गुणोत्तरामध्ये किती 8x आहे. मग त्याचं वय हे 8च्या पटीमध्येच असेल. बरोबर आहे का. 8च्या पटीमध्ये असणारे पर्याय कुठले कुठले आहेत बघा. तर बघा 8 8 64 8 इकडे एकच आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2 ही एक मेथड झाली पहिली. दुसरी कुठली मेथड आहे तर शॉर्टकट मध्ये जायचं असेल तर काय ह्या 4चा ऍव्हरेज किती निघाला तर 5x निघाला. बरोबर आहे का. बघा 2x 4x 6x आणि 8x चं ऍव्हरेज निघालं 5x म्हणजे 5x झालं गुणोत्तरातलं ऍव्हरेज संख्येमध्ये किती झालं 40. मग इथं x ची व्हॅल्यू काय निघेल बघा x बरोबर 40 भागिले 5 केले काय निघते 5 1 5 75 40 8 निघाला. आणि मोठ्या व्यक्तीचं किती वय तर 8 आहे 8x आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 8 आहे म्हणजे काय 8 गुणिले 8 बरोबर 64. ही झाली दुसरी मेथड. समजा आपण असं समजू बाबा इथं 8 ने भाग जाणारे 2 पर्याय आहेत. मग ह्या मेथडवर शिफ्ट व्हावं लागेल तुम्हाला कारण 64 पण दिले आणि समजा तुम्हाला 56 पण दिले. 2 पर्याय जर असतील 8 ने भाग जाणारे किंवा 4 पर्याय 8 ने भाग जाणारे असतील तर मग इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. मग त्यावेळेस तुम्ही ह्या मेथडने जाऊ शकता शॉर्टकट मेथडने. आणि नसेल तर मग आपली रेग्युलर मेथड काय असते बघा ह्या 4 क्रिकेटपटू आहेत त्यांची बेरीज किती झाली बघा ही बरोबर आहे का. पण त्यांचे ऍव्हरेज मध्ये आपल्याला 40 आहे. पण डिवाइड बाय 4 गुणिले बरोबर किती आले 40 आले. ही झाली तुमची इक्वेशन जाण्याची मेथड. ठीक आहे बघा माझं बेरीज काय निघेल बघा 8 आणि 2 10 आणि 4 14 आणि 6 20 20x इज इक्वल टू हे 4 बरोबरच्या पलीकडे जाऊ दे म्हणजे काय होईल 40 गुणिले 4 होईल. बरोबर आहे का. आता x जागेला ठेवा आणि 20 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजेच काय होईल बघा 40 गुणिले 4 भागिले 20. मग इथं काय निघेल बघा शून्याला शून्य कॅन्सल बे 1 बे बे दोन्ही 4 म्हणजेच काय बे चुका 8 x ची व्हॅल्यू परत एकदा 8 निघाली. आणि मग वयस्कर व्यक्तीचं वय विचारावर काय निघेल मग 8 गुणिले 8 8 8 64. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका दुकान मालकाने बँकेकडून दर साल 12% दराने कर्ज घेतले. 5 वर्षांनी त्याला केवळ या कालावधीसाठी 7,200 इतके सरळ व्याज भरावे लागले. तर मग दुकान मालकाने कर्जावर घेतलेली मुद्दलाची रक्कम किती होती. म्हणजे मुद्दल किती होती विचारले. बघा सरळ व्याज आपल्याला माहिती आहे. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बरोबर काय असते आपलं सरळ व्याज असते. आता मुद्दल किती आपल्याला माहित नाही मुद्दलच विचारली त्यांनी x गुणिले मुदत किती दिली बघा 5 वर्षांनी आणि दर किती आहे बघा तर 12% म्हणजे 12% दराने 5 वर्षाचं तुमचं सरळ व्याज किती आहे तर 7,200 रुपये. तर त्याची मुद्दल काय असेल
ठीक आहे बघा. आता काय नाही एक जागेला ठेवा आणि सगळं बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल बघा, 7200 ना गुणिले हे बघा, छेदाचं सगळं अंशाला जाईल, अंशाचं छेदाला होईल. हे 100 बरोबरच्या पुढे गेले की अंशाला जाईल. भागिले छेदाला काय येईल 5 गुणिले 12, 5 गुणिले 12 काय निघेल बघा इकडे मग बघा 12 1 12, 12 सख्ख 72. ठीक आहे बघा. आणि परत 5 1 5, 5 दुने 10. मग काय निघेल बघा 6 गुणिले 2, 6 दुने झाले 12. त्याच्यावरती 1 2 3 0, 1 2 3 0 म्हणजेच 12,000 उत्तर येते. ठीक आहे बघा, 12,000 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नंबर सिस्टीमचा क्वेश्चन आहे. तुम्हाला युनिट प्लेस डिजिट म्हणजेच काय एकक स्थानचा अंक कुठला आहे ते विचारले त्यांनी. ठीक आहे बघा. काय निघेल बघा याच्यामध्ये बघा 27 ची पॉवर 25 च्या एकक स्थानी येणारा अंक कोणता आहे. ठीक आहे बघा. आता इथे काय करायचं बघा 27 आहे ना, या दोनचा काय संबंध नसतो. फक्त एकक स्थानचा अंक कुठला आहे 7 आहे तो तेवढाच घ्या. ठीक आहे बघा. आणि आता बघा इथं बघा 7 दिले बरोबर आहे का. 7 ची सायक्लिसिटी किती असते बघा, एक लक्षात ठेवायचं. सायक्लिसिटी पण नाही लक्षात ठेवू राहू दे तुम्ही. बघा मॅक्झिमम प्रत्येक 1 ते 9 अंक आहेत ना, 1 ते 9 डिजिट आपले, त्या प्रत्येकाची मॅक्झिमम सायक्लिसिटी 4 असते. ठीक आहे बघा. कुणाची 2 असेल, कुणाची 1 असेल, कुणाची 4 असेल. सायक्लिसिटीचा अर्थ काय असतो बघा, 7 ची पॉवर 1 किती झाली 7 झाली. 7 चा वर्ग झाला 49 बरोबर आहे का. परत 7 चा घन किती झाला बघा 343 आणि 7 चा चौथा काय झाला बघा झाला 7 त्रिक 21, 7 चोक 28 आणि 2 30, परत 7 त्रिक 21 आणि 3 24. आपल्याला फक्त काय बघायचं एकक स्थानचा अंक बघा 7 9 3 1. आता परत जर आता 7 चा 5वा घात काढला तुम्ही तर काय निघेल बघा या ठिकाणी एकक स्थानी परत बघा ह्याला 7 ने मल्टिप्लाय केलं 7 1 7, 7 0 0, 7 चोक 28, 7 2 14 आणि 2 16. म्हणजे हे झालं 7 चा 5वा घात. आपल्याला फक्त फोकस काय करायचंय इथं फक्त एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करत गेला तरी चालला असतो. बघा 7 1 7, परत 7 7 49 9 आलं, 7 9 63 एकक स्थानी 3 आलं, 7 त्रिक 21 एकक स्थानी 1 आला, परत 7 1 7 एकक स्थानी 7 आलं. एकक स्थानच्या अंकाला फोकस करतो आपण बरोबर आहे का. याचा काय संबंध येत नाही. फक्त एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करत जावा, तुम्हाला एकक स्थानचा अंक कळतो. फक्त मला सांगायचं तात्पर्य काय तर सायक्लिसिटी किती आली बघा 4 आली. आता समजा एकक स्थानी 1 असेल तर एक प्रत्येक संख्येत त्याची पॉवर किती जरी करत गेला तर एकक स्थानी 1च निघणार आहे. पण मला काय म्हणायचंय की एवढं बघा काय डोक्यात ठेवू नका, फक्त लक्षात ठेवायचं की प्रत्येकाची मॅक्झिमम सायक्लिसिटी 4 असते. 4च्या पुढे कुणा सायक्लिसिटी जात नाही. म्हणजे 4च्या नंतर जर 5वा घात आला तर त्याचा एक परत काय होते एकक स्थानी 7 येते, परत 9 येते, परत 3, परत 1, परत 7 9 3 1 हेच चालू राहते. मग इथं 25 ला फक्त काय करायचं आपण 25 दिले ना, 25 ला फक्त 4 ने भाग घालवा तुम्ही. 4 ने भाग घालून फक्त बाकी किती राहिली बघा 4 सक्क 24 बाकी राहिली 1. मग 7 ची पॉवर निघाली 1. मग इथे एकक स्थानी काय निघेल बघा फक्त 7 निघेल. ऑप्शन नंबर 3 हा नंबर सिस्टीमचा पार्ट आहे. ठीक आहे सोपा असतं काय अवघड नसतील. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका रोपट्याच्या कुंडीतला 600 रुपयाला एक रोपट्याच्या कुंडीतला 600 रुपयाला विकल्यावर मेरिलला 25% तोटा होतो. 15% नफा कमवण्यासाठी मेरिलने ती कुंडी किती किमतीस विकली पाहिजे. ठीक आहे. एका रोपट्याची करायकडे एका रोपट्याच्या कुंडीतला किंवा एक कुंडी आपल्याला 600 रुपयाला विकल्यावरती 25% तोटा होतो. तर 15% नफा कमवण्यासाठी मेरिलने ती कुंडी किती रुपयाला विकली पाहिजे. आता लक्षात घ्या तोटा होतो म्हणजेच काय ती वस्तू आपण 100 वाजा 25 म्हणजे 75% विकतो बरोबर आहे का. 600 रुपये ही काय बघा तुमची तर 75% रक्कम आहे कशाच्या मुद्दलीच्या सॉरी खरेदी किमतीच्या. तर 15% नफा कमवायचा अर्थ काय 100 अधिक 15 तर 115% म्हणजे किती. 115% म्हणजे किती काय ना तिरकस गुणाकार करा. काय निघेल बघा x गुणिले 75 बघा x गुणिले 75 बरोबर 600 गुणिले 115, 600 गुणिले 115 काय निघेल बघा या ठिकाणी x जागेला ठेवा आणि 75 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय निघेल 600 गुणिले 115 भागिले 75. ठीक आहे बघा चला आता 5 ने भाग घालवा. 5 1 5 किती येते 5 5 25 म्हणजे 15 5 75, परत 5 दुने 10 आणि 5 3 15. ठीक आहे बघा चला परत 15 1 15, 15 चौक 60 इथे 0 आलं. मग आता मला सांगा 23 गुणिले 4 केलं तर 23 चौक 92 येते आणि त्याच्यावरती हा 1 0 म्हणजे 920 रुपये येते. 920 रुपयाला जर तीच वस्तू विकली तर आपल्याला 15% नफा होईल.
920 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल? बघा एकाधिक संख्या बघा 1 2 3 आणि इथे 4 निघेल. बरोबर आहे का? परत बघा दुसऱ्या एकाधिक संख्या बघा बघा इकडे 3 4 5 आणि इकडे 4च्या पुढे नंतर 6 निघेल. पण आपल्याला इथलंच फक्त विचारले 4 निघून जाईल. 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. पाईप ए हा टाकीचा 50% भाग 6 तासात भरू शकतो आणि पाईप बी हा त्याच टाकीला 14 तासात पूर्णपणे भरू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले गेले तर रिकाम्या टाकीस पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल? बघा लक्षात घ्या. आता इथं पाईप ए काय करतोय 50%ला 6 तास वेळ लागतो. बरोबर आहे का? तर मग पूर्ण बघा 100% भरायला किती वेळ लागेल? 6 दोन्ही 12 तास लागतील. बरोबर आहे का? 12 तास लागेल. परत बघा लक्षात घ्या. पाईप बी ला काय म्हटलंय? पाईप त्याच टाकीला 14 तासात पूर्णपणे भरू शकतो. बघा 2 नळ दिलेत. बरोबर आहे का? 2च जर नळ दिले असतील त्यांचं सेपरेट जर किती तासात भरतील माहित असेल आणि ते दोन्ही मिळून किती तासात भरतील विचारलं असेल तर मग या ठिकाणी आपण बघा लसावी मेथडने तर जातोच आपण. बरोबर आहे का? पण एवढ्या एका मेथडला आपण दुसरी एक सोपी मेथड कुठली वापरू शकतो बघा. ए इंटू बी डिवाइड बाय ए प्लस बी. फक्त एवढ्यासाठीचा लसावीने पण कसं सॉल्व्ह करते पण सांगतो मी तुम्हाला. बघा म्हणजे इथं काय निघेल बघा. तर बघा 12 गुणिले 14 छेद काय असते बघा 12 अधिक 14. काय निघेल बघा 12 गुणिले 14 आहे असं ठेवा आणि छेदाला काय निघेल 12 आणि 14 म्हणजे 10 20 की झाली 26 झाली. आणि आता भाग घालवा काय निघेल माझ्याकडे बे एक बे बे त्रिक 6 बे 7 14. 12 7 किती आले बघा 84. 84 भागिले 13 करा काय निघते इकडे बघा 13 सक्क 78 78 आणि 6 किती झाली 84 म्हणजे 6.6 छेद 13 तास लागतील. म्हणजे 6.6 छेद 13 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. फक्त एवढ्या एका मेथडसाठीच बघा. ठीक आहे. म्हणजे दोघांचं बघा टाइम अँड वर्क आणि नळ आणि टाकी हे एकाच म्हणजे जर टाक्या जर म्हणजे नळ जर टाकी भरतच असतील तर त्या ठिकाणी आपण टाइम अँड वर्कच्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो या क्वेश्चनला. ठीक आहे. बघा लसावी मेथडने. आता इथे बघा लक्षात घ्या. इथं आपण काय केलं ही झाली आपली कुठली या मेथडने. तर बघा जर आपण लसावी मेथडने जर गेलो तर काय निघेल बघा इथं 12 आणि 14 तुम्हाला लसावी काढावा लागला. आता कसा निघेल बघा इकडं 2 गुणिले 6 म्हणजे 12 आणि 2 गुणिले 7 म्हणजे 14 बेसाठी 14. बरोबर आहे का? 2 तर कॉमन काढला आपण. हा 7 आहे ना तो इकडे जाईल. बघा म्हणजे 12ला 7 ने मल्टिप्लाय करा किंवा 14ला 6 ने मल्टिप्लाय करा तुमचा लसावी निघून घ्या. 12 7 84 किंवा 14 सक्क 84 इथे किती आलं बघा 84. ठीक आहे बघा थोडक्यात काय मग टाकीची क्षमता आपण किती पकडली? टाकी पकडली आपण 84 लिटरची. मग आता मला सांगा 84 लिटरची टाकी भरायला जर ए ला 12 तास लागत असतील तर तो एका तासामध्ये किती भरणार आहे? 12 7 84 7 लिटर. आणि तेच बी ला किती वेळ लागणार आहे बघा 14 सक्क 84 म्हणजे 6 लिटर. म्हणजे तो एका तासामध्ये 6 लिटर पाणी टाकेल. बरोबर आहे का? दोघांनी मिळून जर विचारला असेल तर दोघं मिळून ते टाकी किती वेळात भरू शकतील? तर बघा 84 भागिले किती निघेल बघा 7 आणि 6 13 दोघं मिळून एका तासामध्ये 13 लिटर पाणी टाकतात. मग काय निघेल बघा 84 भागिले 13 किती निघते इकडं 13 सक्क 78 आणि बाकी राहिली 6 म्हणजे 6.6 6.6 छेद 13 तास. ऑप्शन नंबर 2 बरोबर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट कोणता असेल? बघा काय निघते बघा एल एम एन ओ पी. मग एलच्या पाठीमाग काय असते बघा जे के एल येते के येते. बरोबर आहे का? बघा के एल एम एन ओ पी पहिला अल्फाबेट के आलं. ठीक आहे बघा के इथं पण आहे आणि इथं पण आहे ह्याचा विषय संपला. बघा नंतर काय 2 नंबर अल्फाबेट चेक करा उत्तर निघून जाते बघा. एमच्या पुढे ओ बघा एम एन ओ 2 घरं पुढे गेले की परत बघा ओच्या पुढे ओ पी क्यू 2 घर पुढे गेले की पी क्यूच्या पुढे 2 घर जावा पी क्यू आर एस परत एसच्या पुढे बघा एस टी यू इथं यू आला आणि यूच्या पुढे 2 घर जावा यू व्ही आणि डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू येते बघा केच्या पुढे डब्ल्यू आलं ऑप्शन नंबर पहिला निघून जाते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा
टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दोन बस गाड्या अनुक्रमे 23 किलोमीटर पर आवर आणि 62 किलोमीटर पर आवर या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. संत गतीच्या बस गाडीतून जाणाऱ्या स्त्रीला ओलांडून जाण्यासाठी जलद गतीच्या बस गाडीला लागलेला कालावधी 52 सेकंद आहे. तर जलद गतीच्या बस गाडीची लांबी मीटर मध्ये किती आहे? तर बघा, हा जो क्वेश्चन आहे तो टाइम डिस्टन्स स्पीडचा नसून हा ट्रेन चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. बघा लक्षात घ्या, ट्रेन पण एक टाइम डिस्टन्स स्पीडचा पार्ट आहे, पण आपण सेपरेट चॅप्टर म्हणून बघतो त्याकडे. बघा, कारण का बघा, इथे लांबी दिली बघा तुम्हाला. टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये तुम्हाला लांबीचा काय संबंध नसतो. ट्रेन चॅप्टर मध्ये लांबीच असतो, बरोबर. रेल्वेला त्याची लांबी असते. आता बघा लक्षात घ्या, इथं बस गाडी दिली, बरोबर आहे, ठीक आहे, बरं असू द्या. लांबी दिली बघा तुम्हाला, बस गाडीची लांबी. मग आता मला सांगा, आता ट्रेन चॅप्टर सॉल्व्ह करताना आपण काय करतो बघा, एक सोपा फॉर्म्युला असतो. कुठला? लांबी. बघा, लांबी गुणिले 3600 बरोबर काय असते? वेग गुणिले वेळ. तर बघा, आता या ठिकाणी आपण जो आपला बुक मधला जो फॉर्म्युला आहे 5/18 किंवा 18/5 कन्व्हर्जन करण्यासाठी, त्याचा वापर नाही करायचा. साधा सिंपल फॉर्म्युला असतो, ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी बघा, बघा इथे काय दिले, संत गाडीच्या बस गाडीतून जाणाऱ्या स्त्रीला ओलांडून जाण्यासाठी जलद गतीच्या बस गाडीला लागलेला कालावधी. बघा लक्षात घ्या. मग आता हे तर थोडक्यात काय आहे, जर स्त्रीला ओलांडतो याचा अर्थ काय, त्या दुसऱ्या बस गाडीची लांबी तुम्हाला ऍड करायची गरज नाही. त्यातला एक पर्टिक्युलर माणूस आहे. आता असं समजू आपण की पहिल्या गाडीतली स्त्रीला ओलांडतो याचा अर्थ काय, ती गाडी नाही समजू, आपण समजू की ती स्वतः पळते त्या स्पीडने आणि तिला ओलांडायची. याचा अर्थ काय होईल, मग त्या एक बघा, ज्यावेळेस एखादी रेल्वे एखाद्या माणसाला, एखाद्या खांबाला किंवा एखाद्या झाडाला जर पार करत असेल ना, तर ती स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करते. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त एका बस गाडीचीच लांबी ऍड करावी लागेल, ठीक आहे. बघा, जर स्त्रीच्या ऐवजी जर त्या गाडीला, दुसऱ्या बस गाडीला जर ती पार करत असते ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बस गाड्यांची लांबी ऍड करावी लागली असती. येते लक्षामध्ये. इथं त्या स्त्रीला ती पार करते, त्यामुळे फक्त काय, लांबी कुठली एका गाडीचीच निघेल, बरोबर आहे का. कारण बस गाडीची लांबी मीटर मध्ये किती आहे, तर X आहे. आता 3600 म्हणजे काय बघा, आता लक्षात घ्या. हा, ह्याच्यामध्ये काय बघा लक्षात घ्या, या फॉर्म्युलामध्ये हे सगळं काय करायचं, मीटर आणि सेकंदामध्ये करून घ्यायचं. म्हणजे लांबी जी असेल ती आपली मीटर मध्ये लिहायची. आपला वेळ जो असतो ना, तो कशामध्ये येणार, सेकंदामध्ये. कारण युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. आणि वेग जो आहे, आता बघा, जो काय आपला वेग दिलाय ना गाडीचा, तर तो वेग कसा असतो बघा, तर किलोमीटर मध्ये दिलेला असतो. त्याला फक्त आपण मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. समजा एका तासामध्ये जर 10 किलोमीटर गाडीचा वेग 10 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर पर आवर, तर ते एका तासामध्ये किती मीटर अंतर पार करेल, तर 10,000 मीटर अंतर पार करेल, ठीक आहे. बघा, सेम त्याचप्रमाणे मग इथला वेग पण आपण कसा लिहायचा, तर मीटर मध्ये लिहायचा, ठीक आहे. बघा, आता लांबी पकडली आपण X गुणिले 3600, ठीक आहे. बघा, आता वेगाचं काय होईल बघा, दोन्ही बस गाड्या, लक्षात घ्या, दोन्ही बस गाड्या ह्या एकाच दिशेने जात आहेत. दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असत्या, तर वेगाची काय झाली असती, ऍडिशन झाली असती, बरोबर आहे का. कारण की बघा, वेग वाढणार आहे, बरोबर आहे का. वेगाची ऍडिशन एका दिशेने जर जात असतील ना, तर गाडी ओव्हरटेक करणार आहे, म्हणजे वेगाची काय होईल, वजाबाकी होईल. आता मला सांगा, 62 वजा जर आपण 23 केलं, तर काय निघते बघा, इकडं 12तनं 3 गेले 9 राहिले, 9 3 12, परत 5तनं 2 गेले 3 राहिले, म्हणजे 39 किलोमीटर पर आवर निघेल इकडे, बरोबर आहे का. मग आता 39चा वेग जो आहे आपला, तर तो आपण मीटर मध्ये लिहायचा आहे. तर फक्त काय करायचं, किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 3 शून्य वाढवायचे, फक्त इकडे 3 शून्य वाढवा. आणि किती वेळ लागलाय, तर 52 सेकंद वेळ लागला, इकडे 52 लिहून टाका. चला, मग आता भाग घालवा, एक जागेला ठेवा आणि 3600 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल, 39,000 गुणिले 52 छेद किती येते माझ्याकडे, 3600. चला, काय निघेल माझ्याकडे, या 2 झिरोला हे 2 झिरो गेले बघा. 18 दोन्ही थांबा एक मिनिट, इकडे काय निघते बघा, 3 1 3 3 2 6, इकडे निघाले किती, 3 1 3 3 3 9. चला, परत काय निघेल बघा, आणखी इकडे 4 ने भाग घालवा. बघा, 4 त्रिक 12, इकडे आलं 4 1 4, 4 त्रिक 12, इथे एक शून्य देऊन टाका, अरे हे तर एक शून्य शिल्लक राहिले. हा, आता 13चा वर्ग किती झाला बघा, 13 गुणिले 13 169, आणि त्याच्यावरती हा शून्य, भागिले काय निघेल बघा, 3 निघेल. आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा, चला, 3 1 3, बघा, 3 5 15, 1 16, परत 3 6 18 आणि 1 19, 3 त्रिक 9 आणि 1 10, पॉईंट परत 3 त्रिक 9 3 त्रिक 9, म्हणजे 563.33 मीटर येते. किती, 563.33 मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजे इथं बस गाडीच्या ऐवजी रेल्वेचा शब्द वापरायला पाहिजे. का, कारण की 563 मीटरची बस गाडी नसते, लक्षात घ्या, रेल्वे असू शकते, ठीक आहे. आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 3. चला, पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा,
वाळवंट. इथं काय दिले त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय असते बघा, नदीने वाहून आलेला जो गाळ असतो, सुपीक गाळ, त्या गाळामुळे जो प्रदेश निर्माण झाला असतो त्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो. बरोबर आहे का? पूर मैदान. पूर मैदान मध्ये सेम तेच असतं. पुरामुळे काय झालं, पुरामुळे जे मैदान तयार झालं असतं त्याला आपण पूर मैदान म्हणतो. त्याच्यामध्ये पण बरं, आता पुढे काय धबधबे. धबधबे पण कसे असतात बघा, नद्यांवरती असतात. एखाद्या ठिकाणी समजा डोंगराला आणि त्याच्यावरून पाणी पडत असेल तर त्याला आपण धबधबा म्हणतो. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, हे त्रिभुज प्रदेश असेल, पूर मैदान किंवा धबधबे हे सगळं पाण्याशी रिलेटेड आहे. वाळवंट काय बघा, पाण्याशी रिलेटेड नाही. त्यामुळे इथं गटातनं बसणारा काय निघेल, वाळवंट. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. ओडोमीटर बघा, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. ठीक आहे बघा. ओडोमीटर काय म्हटले बघा, डिस्टन्स. ओडोमीटर म्हणजे काय असं लक्षात घ्या. आपण गाडीमध्ये बघतो बघा, आपल्याला गाडीचं स्पीड किती ते दाखवलं जातं. बरोबर आहे का? त्याच्यामध्येच बघा तुम्हाला तुम्ही किती अंतर पार केलं ना ते पण तुम्हाला कळतं. मग ओडोमीटर जे आहे ना, तर ते अंतर मोजण्याचं साधन आहे, डिस्टन्स. त्याला ओडोमीटर म्हणतो आपण. आणि स्क्रू गेज म्हणजे काय असतं बघा, लक्षात घ्या. स्क्रू गेज मध्ये बघा असं एक आपण इक्विपमेंट मध्ये बघितलेलं असतं बघा, प्रॅक्टिकल करताना कॉलेजमध्ये. बरोबर आहे का? त्याला आपण स्क्रू गेज म्हणतो. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, समजा आता एखादी वायर असेल तर वायर त्याच्यामध्ये टाकून त्याची आपण जाडी मोजतो. जाडी मोजतो. आता वायर कशी असते, गोल असते. बरोबर आहे का? याला तुमची वायर अशी समजा. मग त्या ओडोमीटर मध्ये जर समजा आपण इथं ती वायर टाकली आहे समजा, त्याची आपण काय केली, जर ही जाडी मोजली, ती वायर किती जाड आहे, जाडी मोजली याचा अर्थ काय, त्या सर्कलचा आपण काय मोजलं, डायमीटर मोजलं. बरोबर आहे का? त्या जर ह्या इक्विपमेंट मध्ये जर मी मध्ये वायर पकडली असेल, याचा अर्थ मी काय मोजले, पूर्ण मोजले. याचा अर्थ मी इथून इथपर्यंत अंतर मोजले, म्हणजेच काय, डायमीटर मोजलं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय निघतं बघा, ऑप्शन नंबर 2 डायमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. सिलेक्ट द ऑड वन आउट फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. बघा वॉलरस. वॉलरस म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या. तर आपण बघा ज्याला समुद्री घोडा म्हणतो आपण, बरोबर आहे का, समुद्री सिंह. बघा सील म्हणतो बघा, सील. सील प्रकारचाच एक सीलच्याच ह्याच्यामधला एक सेम त्यासारखा दिसणारा प्राणी असतो. फक्त बघा सीलला दात नसतात मोठे. ह्याला कसं असते बघा, हे जर असं असेल ना तर ह्याला 2 दात असतात बघा. ह्याचे 2 दात असे मोठे असतात. त्याला काय म्हणतो आपण, वॉलरस. पोलर बेअर. बेअर म्हणजे काय बघा, तर म्हणजे अंटार्क्टिकामध्ये आढळणारे जे आपण अस्वल म्हणतो, पांढऱ्या कलरचे असतात बघा, त्याला पोलर बेअर म्हणतात. ठीक आहे. रेनडिअर म्हणजे काय बघा, हरणाचा एक प्रकार, ज्याला मोठी मोठी शिंग असतात. आणि बघा लाईन म्हणजे काय, आपला सिंह. आता बघा ह्या तिघांमध्ये काय बघा, वॉलरस असेल, पोलर बिअर किंवा रेनडिअर, हे सगळे बर्फाळ प्रदेशामध्ये सापडणारे किंवा ज्यांचा संबंध हा काय तर बर्फाळ प्रदेशामध्येच किंवा त्याच्या शेजारी समुद्र आहे अशा ठिकाणी आढळणारे प्राणी. ठीक आहे बघा. लायन मात्र काय बघा, आपला म्हणजे जंगलामध्ये, ठीक आहे, जंगलामध्ये राहणारा प्राणी आपला. ठीक आहे. कुठला, सिंह. बर. आता ह्याच्यामध्ये काय बघा, तर मग हे 1, 2 आणि 3 थोडक्यात काय, बर्फाळ प्रदेशातले प्राणी येते. लायन म्हणजेच काय ते बघा, तर वेगळे येते. ऑप्शन नंबर 3 येते. वॉलरस थोडक्यात काय, बर्फ पण आहे आणि समुद्र पण आहे अशा ठिकाणी आढळतो वॉलरस. ठीक आहे बघा. पोलर बेअर काय, प्रॉपर अंटार्क्टिकामध्ये किंवा ज्या ठिकाणी बर्फ प्रॉपर असतो त्या ठिकाणी आढळतो. रेनडिअर पण बर्फाळ ह्याच्यात सापडणारा प्राणी. ठीक आहे. तर बघा 25च्या 25 आपले प्रश्न झालेले. ठीक आहे. तर बघा परत एकदा बघा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पटेल मॅथ्स आणि रिझनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. ते बॅचची फी आपली 499 रुपये, कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 499 रुपये आहे. एमपीएससी साठी बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 999 रुपये. आणि कंबाईन गट ब व गट क साठी बॅचेस अवेलेबल आहेत, त्याची पण फी आपली 999 रुपये. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.